नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, 8 मे थॅलेसेमिया डे आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर आदित्य बोंदाई. आदित्य सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. धन्यवाद सर. थॅलेसेमिया डे 8 तारखेला आहे आणि त्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत. थॅलेसेमिया याच्यामध्ये मेजर आणि मायनर असे काही 2 प्रकार असतात. नेमके हे प्रकार काय हो, याच्यातला फरक काय? मेजर आणि मायनर याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर थॅलेसेमिया मेजर हा एक गंभीर आजार आहे. बाळाला 6 महिन्यानंतर तीव्र ॲनेमिया आणि त्याच्यामुळे त्याला आयुष्यभर रक्त घ्यावं लागतं. आणि तसं बघितलं तर मायनर हा काही कुठला आजार नाही. हा व्यक्ती सामान्य असतो, फक्त जीन वाहक म्हणजेच कॅरियर असं त्याचं स्टेटस. म्हणून थॅलेसेमिया मायनर हा कुठलाही आजार नाही आहे, पण थॅलेसेमिया मेजर मात्र एक गंभीर आजार आहे. थॅलेसेमिया 2 मेजर जर एकत्र आले तर त्यांचं बाळ थॅलेसेमिया मेजर होऊ शकतं, बरोबर? बरोबर, अगदी बरोबर. थॅलेसेमिया मेजर हे जन्मालाच येतं, म्हणजे विदाऊट दोन्हीही मायनर नसताना असं कधी होतं का? नाही, असं तरी शक्य नाही. एक थॅलेसेमियाग्रस्त बालक जेव्हा असतो, त्याच्या आई आणि वडील दोघंही हे थॅलेसेमिया कॅरियरच असावे लागतात. एकही जर थॅलेसेमिया कॅरियर असेल आणि एक जर नॉर्मल असेल तरीही थॅलेसेमिया मेजर होणं हे शक्य नाही. एखाद्या नवजात बालकाला थॅलेसेमिया आहे हे कसं लक्षात येतं? एक साधारण पहिले 6 महिन्यापर्यंत बाळ नॉर्मल असतं, पण जसं त्याचं वय वाढत जातं तसं त्याच्यामध्ये काही आपल्याला साईन सिम्पटम्स दिसायला लागतात. जसं की कावीळ, जॉन्डिस ज्याला आपण म्हणतो, डोळे पिवळे पडणं, बाळ थोडंसं अशक्त होतं, इरिटेटेड असतं नेहमी, काही म्हणजे खाणं पिणं झालं की उलटी होते. अशा काही सिम्पटम्समुळे आपण जेव्हा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि तिथे काही रिपोर्ट्स करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की बाळाचा हिमोग्लोबिन जो आहे तो एकदम अतिशय कमी झालेला आहे. आणि तो पहिला डाऊट त्या मिनिटाला त्या पिडियाट्रिकला येतो की हे थॅलेसेमियाग्रस्त असू शकतो. पण असं होऊ शकतं का हो की बाळाला नाही, पण एक वय ठराविक झाल्यानंतर एखाद्याचा थॅलेसेमिया आहे मेजर हे समजलं? नाही, असं बिलकुल होत नाही. साधारण वयाच्या 6व्या महिन्यात डिटेक्ट होऊन जातो की थॅलेसेमिया आहे. दोन्हीही मायनर असतील, नवरा बायको, तरी म्हणजे थॅलेसेमियाग्रस्त मूल होऊ नये म्हणून उपचार करता येतात का? नक्कीच. म्हणजे जेनेटिक टेस्टिंग, म्हणजे आई वडील जेव्हा दोघंही कॅरियर आहेत आणि दोघांचं लग्न ठरलेलं आहे, लग्न झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा ते फॅमिली प्लॅनिंग करतात, एकतर त्यांनी जेनेटिक काउन्सिलरचा सल्ला घ्यावा. जर त्यालाही लेट झालं, जर आई प्रेग्नेंट असेल, तर आपण जेनेटिक टेस्टिंग हा आपल्याकडे एक ऑप्शन आहे. बाळ गर्भात असतानाच तपासणी केली जाऊ शकते आणि बाळ थॅलेसेमियाग्रस्त आहे की नाही हे आईच्या गर्भात असतो तेव्हाच आपल्याला कळू शकते. थोडंसं खर्चिक आहे, म्हणून इतकं कॉमन सध्या आपल्या भारतात नाही आहे, पण बाहेर देशात ही कॉमन प्रॅक्टिस आहे. पण आपण दोन्हीही मायनर असताना बाळ थॅलेसेमियाग्रस्त होऊ नये असं होऊ शकतं, याच्यात आपण काळजी घेऊ शकतो? ॲक्च्युली थॅलेसेमियाग्रस्त होऊ नये असं आपण नाही करू शकत. जर कसं असतं की 2 कॅरियर जेव्हा लग्न करतात आणि त्यांना जेव्हा बाळ होतं, 25% चान्सेस असतात की बाळ थॅलेसेमियाग्रस्त निघेल, 50% चान्सेस असतात की जे बाळ आहे ते कॅरियर निघेल, आणि 25% चान्स आहे की बाळ अतिशय नॉर्मल निघेल. तर गर्भात असताना जेव्हा आपण जेनेटिक टेस्टिंग करतो आणि आपल्याला जर कळालं की थॅलेसेमियाग्रस्त आहे, तर आपल्याला ते नीट करता येत नाही. ॲबॉर्शन हाच एक आपल्याकडे पर्याय उरतो. तो जर कॅरियर किंवा नॉर्मल असेल तर मग आपल्याला काही करावं लागत नाही, ते नॉर्मल डिलिव्हरी होते आणि बाळ पण आयुष्यभर नॉर्मल राहतं. फक्त जर तो थॅलेसेमियाग्रस्त असेल तरच आपल्याला तो ॲबॉर्ट करावा लागतो. गर्भात असताना आपल्याला ते असं नीट करता येतं किंवा त्याची काही ट्रीटमेंट करता येते असं काही नाही. त्याच्यावर उपाय नाही? उपाय काहीच नाही. भारतात थॅलेसेमिया मेजरच्या मुलांसाठी सध्याचा स्टँडर्ड ऑफ केअर काय आहे? भारतात जर बघितलं तर स्टँडर्ड ऑफ केअर म्हणजे रेग्युलर ब्लड ट्रान्सफ्युजन हा एकच उपाय सध्या आहे. दुसरं, 10 वर्षाखाली जर मूल असेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे ऑप्शन आपण सजेस्ट करू शकतो, पण त्याच्या पण काही लिमिटेशन्स आहेत. एक 90% पर्यंतचा सक्सेस रेट जातो, पण ते अतिशय जास्त खर्चिक आहे. पण सध्या सर्रासपणे आपण बघतो की BMT ट्रीटमेंट ही भारतात सुरू झालेली आहे. आपल्या नाशिकमध्ये मागच्या वर्षात 50पेक्षा जास्त BMT झालेले आहेत. BMT म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. जीन थेरपी भारतामध्ये कधी येईल का? नक्कीच येईल, पण
कधी येईल ते आता कोणी सांगू शकत नाही. बाहेर पण त्याचे आता सध्या ट्रायल चालू आहेत. सक्सेस रेटबद्दल जास्त काही माहीत नाही. तसा सेटअप सध्या तरी भारतात नाही आहे. पण जीन थेरपी म्हणजे नेमकं काय? तुम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल बोललात. बोन मॅरो ट्रान्सप्लांट कोणत्या मुलांसाठी योग्य ठरतो? साधारण वयाच्या 10 वर्षापेक्षा कमी ज्याचं वय असेल त्याच्यामध्ये सक्सेस रेट हा जास्त बघायला भेटतो. जसं जसं थॅलेसेमियाग्रस्त मुलांचं वय वाढतं तसं ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिसीज म्हणजे जे आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो त्याचं रिजेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यामुळे जीवाचा धोका निर्माण होतो. म्हणून साधारण 10 वर्षाच्या खाली आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट प्रेफर करतो. जेवढं कमी वय तेवढं त्याचे रिझल्ट चांगले. HB म्हणजे हिमोग्लोबिन आणि थॅलेसेमिया यांचा काय संबंध आहे? थॅलेसेमिया हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये तसं सायंटिफिक टर्म जर वापरायची झाली तर थॅलेसेमिया इज अ हिमोग्लोबिनोपॅथी म्हणजे हिमोग्लोबिनचा आजार. आपल्या शरीरामध्ये जसं लाल पेशंटमध्ये नॉर्मल हिमोग्लोबिन असतो तसं या थॅलेसेमियाग्रस्त पेशंट्समध्ये हिमोग्लोबिन हा बनत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेरच्या रक्तावर अवलंबून राहावं लागतं. जसं आपण त्यांना रक्तपिशवी देणार तसं त्यांचं हिमोग्लोबिन वाढतं आणि हळूहळू जसं जसं रक्त संपत जातं तसं त्यांचं हिमोग्लोबिन पण कमी होतं. प्री मॅरिटल टेस्टिंग लग्ना अगोदर टेस्ट करून घेणे हे खरं तर एकमेव याच्यावरती उपाय आहे. बरोबर. हे कितपत भारतामध्ये शक्य झालेलं आहे? ह्याच्यासाठी रोल मॉडेल बघायचं झाला तर गुजरात एका वेळी थॅलेसेमिया कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखला जायचं. पण लग्नाआधीची टेस्टिंगसाठी असलेलं प्रबोधन सर्वात जास्त गुजरातमध्ये करण्यात आलं. एका लग्नाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. जसं खाण्याचे स्टॉल असतात तिथे त्या लग्न समारंभात तिथे थॅलेसेमिया टेस्टिंगचा एक स्टॉल होता आणि तिथे प्रचंड गर्दी होती. असे काही उपक्रम जर आपल्याला इथे महाराष्ट्रात जर करता आले तर मला वाटतं नक्कीच टेस्टिंगचा फरक पडेल आणि थॅलेसेमिया कमी होण्यात खूप जास्त मदत होईल. जसं आपल्याला माहिती आहे की थॅलेसेमिया फक्त आणि फक्त 2 कॅरियर सोबत आल्यावरच होतो. तर लग्नाआधी जर टेस्टिंग केली तर नक्कीच मोठा फरक पडू शकतो. खरं तर कितीतरी मोठ्या आजारांचे आजकाल लसीकरण व्हायला लागलेले आहेत की ज्यामुळे तो पुढे कधीही होणार नाही. असं थॅलेसेमियाच्या बाबतीत ते शक्य नाही. बरोबर. पण पुढच्या 10 वर्षामध्ये या उपचारामध्ये काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला? आपण जसं बोललो की बोन मॅरो ट्रान्सप्लांट जे आधी नव्हता म्हणजे एक 10 वर्ष आधी जर म्हणाल तर आपल्याला दिल्लीला किंवा मुंबईला क्वचित कधीतरी एखादा बोन मॅरो झाला असं ऐकायला भेटायचं. सध्या नाशिक आपल्या शहरामध्ये 50 ते 100 बोन मॅरो ट्रान्सप्लांट मागच्या वर्षभरात झालेत. जसं जसं फॅसिलिटीज वाढत आहेत तसं थोडंसं सोपं होत चाललं आहे. पण खर्च मात्र कमी नाही झाला. खर्च तेवढाच आहे. एक साधारण 50 लाखापर्यंत खर्च येतो या BMTचा. म्हणून ते सर्वसामान्यांना परवडणारं नाही आहे. त्याच्यामुळे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा एकच ऑप्शन सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे. सध्या तरी थॅलेसेमियाग्रस्ताला रक्त देणे हा एकमेव इलाज आहे सर्वसामान्यांसाठी. तर हो, तोच एक इलाज आहे. पण मग त्याने कितपत फरक पडतो किंवा म्हणजे त्याचं जगण्याचं प्रमाण किती वाढतं? थॅलेसेमियाग्रस्तांना रक्त देणं हा काही त्यांचा इलाज म्हणता येणार नाही. हा त्यांची लाईफस्टाईल आहे. जसं आपल्याला नॉर्मल जेवण लागतं, पाणी लागतं तसं त्या मुलांनाही रक्त लागतं. आणि थॅलेसेमिया मुलांना आपण रक्त देतो म्हणजे आपण त्यांची ट्रीटमेंट करतो असं काय मुळीतच नाही. तर ट्रीटमेंट सध्या तरी एकच बोन मॅरो ट्रान्सप्लांट हीच आहे. त्यांना रक्त देणं ही काही ट्रीटमेंट नाही, ही त्यांची आता लाईफस्टाईल झालेली आहे त्यांची. पण मग ही लाईफस्टाईल आहे तर एका थॅलेसेमियाग्रस्ताला किती युनिट रक्त लागतं? जसं जसं वय वाढतं तसं तसं वजन पण वाढेल. जसं जसं वजन वाढतं तसं रक्ताची डिमांड पण वाढते. तर साधारण एक 8 ते 10 वर्षाच्या मुलाला आठवड्याला 1 बॅग सध्या तरी लागते. जेव्हा लहान असतं तेव्हा 15 दिवसाला 1 बॅग लागते. आणि काहींचं वय जेव्हा वाढतं 25च्या आसपास जेव्हा वय जातं तेव्हा साधारण आठवड्यातनं 2 बॅगा पण लागू शकतात. त्यांच्या वाढत्या वजन आणि वाढत्या रक्ताची मागणी ह्याच्यावरती ते डिपेंड असतं. प्रत्येकाचं ते डिमांड वेगळी असते. पण मग सध्याच्या परिस्थितीत ही गरज पूर्ण होते आहे का? खूप अवघड जात आहे सर्व रक्तपेढ्यांना. आणि हा आजार आपण प्री टेस्टिंगने रोखू शकतो. तरी पण आपल्याला ते रक्त द्यायला लागतं. तो वन ऑफ द बर्डन आपल्याला ब्लड बँकेवरती म्हणावं लागेल किंवा समाजासाठी म्हणावं लागेल. जो आजार आपण 100% रोखू शकतो कुठेतरी आपण कमी पडतोय आणि तो रोखत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते ब्लड जिथे हेच रक्त आपल्याला कुठेतरी गरोदर महिलांना किंवा ॲक्सिडेंट केसेसला किंवा कॅन्सर पेशंटला देता आलं असतं ते आपल्याला थॅलेसेमियाला द्यावं लागतं.
जो की 100% प्रिव्हेंटेबल आजार आहे. खरं तर लोकसंख्येच्या मानाने बघितलं तर थॅलेसेमियाग्रस्त खूप कमी आहेत. कमी आहेत. मग रक्तदाते कमी आहेत म्हणून त्यांना रक्त कमी पडतं असं काही आहे का? बरोबर. प्रत्येकाला थॅलेसेमियाबद्दल पहिली गोष्ट तर खूप कमी लोकांना माहिती आहे. आपण कुठेतरी अवेअरनेसमध्ये कमी पडलो आहे. पण हो, ओव्हरऑलच भारतामध्ये रक्तदानाचा रेट अतिशय जास्त कमी आहे. तो महाराष्ट्रात तर 1 ते 1.5% असेल. नाशिकमध्ये सिटी वाईज बघितलं तर तो अजून कमी होऊन जातो. तर बेसिकली जर सर्व लोक पुढे आले आणि रक्तदान केलं तर कुठलाही थॅलेसेमिया बालक असो किंवा इतर आजारांना ज्याला रक्त लागतं असं कुठलाही आजाराला रक्त कमी पडणार नाही. फक्त डोनेशन वाढवण्याची गरज आहे, ब्लड डोनेशन. क्या बात आहे. मग हे 8 मेला जो थॅलेसेमिया डे आहे त्या निमित्ताने तुम्ही आमचे जे श्रोते ऐकतायत त्यांना काय सांगाल? 8 मेला जो थॅलेसेमिया डे आपण साजरा करणार आहोत, सर्व श्रोत्यांना मी अशीच विनंती करेल की प्रत्येकाने आपल्या जवळच्या रक्तपेढीत जावं आणि जास्तीत जास्त रक्तदान करावं. युवकांनी, स्वयंसेवकांनी. क्या बात आहे सर. सर तुम्ही या 8 मे थॅलेसेमिया दिनानिमित्त आमच्या श्रोत्यांशी खूप छान संवाद साधलात. मला असं वाटतं ऐकणाऱ्याच्या मनातल्या सगळ्या शंका यामुळे दूर झाल्या असाव्यात. हा एक आपण चांगला हे या ठिकाणी केला असं म्हणता येईल. तुम्ही रेडिओ विश्वासवरती आलात आणि आमच्या श्रोत्यांशी छान गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. नक्कीच. तुमचाही खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली म्हणून. आणि मी सर्व श्रोत्यांना पण एक विनंती करेल, रक्तदानाची विनंती तर करेलच, पण थॅलेसेमिया या विषयाबद्दल अधिक जर माहिती घ्यायची असेल तर जनकल्याण रक्तपेढी, गंगापूर रोड, नाशिक 24 तास उघडी असते. तिथे तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफ आहे. कुठलीही शंका किंवा थॅलेसेमिया टेस्टिंगबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा टेस्टिंग करून घ्यायची असेल तर 24 तास आपली रक्तपेढी सुरू असते. प्रत्येकाने आपलं थॅलेसेमिया कॅरियर आहोत की नाही याची टेस्टिंग प्रत्येकाने करून घेतली पाहिजे आणि लग्नाच्या आधी तर नक्कीच करून घेतली पाहिजे. आणि ती जवळच्या कुठल्याही लॅबमध्ये होते. नाशिकमध्ये जनकल्याण रक्तपेढीमध्ये सुद्धा ही तपासणी होते. श्रोतेहो, हे होते जनकल्याण रक्त केंद्राचे डॉक्टर आदित्य बोंदाई की जे आपल्याला थॅलेसेमियाच्या आजाराबद्दल नेमकं काय आहे याबद्दल माहिती देत होते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.